कधीकधी असं होतं की शिक्षणाची सगळ्यात प्रभावी साधनं आपल्या आजूबाजूलाच अगदी डोळ्यासमोर लपलेली असतात. आज आपण लहान मुलांच्या पुस्तकातल्या अशाच एका साध्या चित्राचं विश्लेषण करणार आहोत आणि बघणार आहोत की त्यात किती अनोखी शिकवण्याची पद्धत दडलेली आहे. हे बघा, एका खेडेगावाचं किती सुंदर साधंसं चित्र आहे नाही का? पण थांबा, हे फक्त एक चित्र आहे असं वाटतंय का? खरं तर ह्या चित्राच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन धडा लपलेला आहे. चला, तोच शोधूया. तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक चित्र, अनेक शब्द. आता गंमत अशी आहे की हे चित्र आहे गणिताच्या पुस्तकातलं, पण हे फक्त आकडे शिकवण्यासाठी नाहीये. म्हणजे बघा, हे काही उगाच काढलेलं चित्र नाहीये. हा एक विचारपूर्वक डिझाईन केलेला शैक्षणिक देखावा आहे. यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पात्र, प्रत्येक वस्तू काहीतरी सांगण्यासाठी, काहीतरी शिकवण्यासाठी तिथे आहे. शब्दांशिवाय संवाद साधण्याचं हे एक उत्तम माध्यम आहे. चला आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, गावाची ओळख. जरा चित्रावर नजर टाकूया. काय काय दिसतंय? एक वळणदार रस्ता आहे, आपली एसटी बस आहे, एक शेत आहे आणि माणसं आपापल्या कामात आहेत. सगळं मिळून एका जिवंत गावाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि खरी गंमत तर आता सुरू होते. या पुस्तकात शिक्षकांसाठी एक छोटीशी सूचना दिली आहे. ती काय म्हणते? दिलेल्या चित्राच्या मदतीने वर खाली, आत बाहेर, पुढे मागे यांसारख्या क्रियावाचक शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी. म्हणजे बघा, हे चित्र कशासाठी वापरायचं आहे? हेतू किती स्पष्ट आहे. तर मग पुढचा विभाग आहे वर खाली, आत बाहेर. चला तर मग आता प्रत्यक्ष बघूया की हे एक चित्र या सगळ्या संकल्पना किती सोप्या पद्धतीने शिकवतं, अगदी पुस्तकातल्या सूचनेप्रमाणे. सगळ्यात आधी घेऊया वर आणि खाली. चित्र आपल्याला हे शब्द कसे समजावून सांगतंय ते बघूया. ओके, तर चित्रातल्या त्या झाडाकडे बघा, काय दिसतंय? फांदीवर एक माकड बसलंय. मग प्रश्न येतो, माकड कुठे आहे? उत्तर सोपं आहे, झाडावर. किती सहजपणे वर हा शब्द येथे मुलांपर्यंत पोहोचतो. आता थांबा, अजून काहीतरी आहे. त्याच झाडाखाली नजर टाका. माकडाच्या बरोबर खाली एक मांजर बसलंय. मग मांजर कुठे आहे? झाडाखाली. बघा, एकाच फ्रेममध्ये वर आणि खाली दोन्ही संकल्पना किती मस्त समजावून सांगितल्यात. बरं, वर खाली तर झालं. आता पुढची जोडी आहे आत आणि बाहेर. बघूया ह्यासाठी चित्रात काय सोय केली आहे. आता इकडे बघा, हा एक गोठा दिसतोय आणि त्या गोठ्याच्या आत एक गाय उभी आहे. म्हणजे कुंपणाच्या आत असणं म्हणजेच आत असणं. हे मुलांना किती पटकन समजेल, नाही का? आणि आता लगेचच बघा, त्याच गोठ्याच्या फाटकाजवळ म्हणजे कुंपणाच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. परत एकदा आत आणि बाहेर हे शब्द एकमेकांच्या संदर्भात किती छान स्पष्ट केले आहेत. आणि आता आपली तिसरी आणि शेवटची जोडी, पुढे आणि मागे. या शब्दांसाठी सुद्धा या चित्रात एक खास जागा आहे. चला आता रस्त्याकडे बघूया. आपल्याला एक एसटी बस दिसते आणि एक ऑटो रिक्षा. बस कुठे आहे? ती पुढे आहे. आणि रिक्षा? ती बसच्या मागे आहे. म्हणजे इथे वस्तूंचं एकमेकांशी असलेलं स्थान वापरून पुढे आणि मागे हे शब्द शिकवले जात आहेत. बरं, आतापर्यंत आपण बघितलं की हे चित्र काय शिकवतंय. पण खरा प्रश्न हा आहे की ही शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावी का आहे? चला तेच समजून घेऊया. ही पद्धत इतकी प्रभावी का आहे? पहिलं कारण म्हणजे हे सगळं शिक्षण मुलांच्या ओळखीच्या संदर्भात दिलं जातंय. गाव, झाडं, बस ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असतात, त्यामुळे ते लगेच जोडले जातात. दुसरं, इथे काहीही पाठ करायचं नाहीये. वर म्हणजे काय हे पाठांतर करण्याऐवजी ते माकड बघितल्यावर डोक्यात अगदी फिट्ट बसतं. तिसरं म्हणजे हे चित्र मुलांना बोलायला लावतं, प्रश्न विचारायला भाग पाडतं, एक प्रकारची चर्चाच सुरू होते. चौथं, इथे एकाच वेळी दोन गोष्टी शिकवल्या जातात. भाषा म्हणजे मराठी शब्द आणि अवकाशीय तर्क म्हणजे जागेची समज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इतकं खेळकर पद्धतीने घडतं की मुलांना कळतही नाही की ते अभ्यास करतायत. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. पुढचा विचार. या सगळ्या विश्लेषणातून आपण एक मोठा धडा शिकू शकतो. आणि तो धडा हा आहे की खरं शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं किंवा गोष्टी पाठ करणं नाही. खरं शिक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे बघायला शिकणं, त्यामध्ये दडलेले अर्थ, त्यातले संबंध शोधायला शिकणं. आणि हे चित्र नेमकं तेच करतं. तर मग जाता जाता एक प्रश्न विचार करावासा वाटतो. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतील नाही का, ज्या वरवर खूप साध्या दिसतात, पण त्यांच्या आत विचार आणि रचनेचे कितीतरी स्तर दडलेले असू शकतात. कोणत्या असतील त्या गोष्टी? जरा विचार करून बघा.